लोकप्रतिनिधी असतील, निवडून आलेले लोकप्रतिनिधी असतील किंवा माजी लोकप्रतिनिधी असतील, हा विषय जाता जाता बोलताना मी तुम्हाला घ्यायला हरकत नाही की कालच माजी लोकप्रतिनिधी बबनदादा शिंदे यांचा विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याने काल 100 रुपयाचं बिल जाहीर केलेलं आहे. बाबांनी 100 रुपयाचं बिल जाहीर केलंय, पण ते बिल तुम्हाला दिवाळीला अदा करायचंय. आणि बिल देत असताना त्यांनी काय सांगितलंय की 2790 रुपये आमची एफआरपी आहे आणि एफआरपी पेक्षा आम्ही आमचा कारखाना 110 रुपयाने दर जादा देतो. बाबांनो 2728 रुपये पहिला दर आणि हे 129 रुपये दरामध्ये आपल्या शेतकऱ्याचं ऊसाचं पीक कसं राहणार आहे हे झालं बबनदादांच्या बाबतीतलं. परंतु चालू लोकप्रतिनिधी आहेत, त्या लोकप्रतिनिधीने तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की निवडणुकीच्या कालावधीमध्ये मी ऊसाला 35 रुपये दर देणार आहे म्हणून निवडणुकीचा घोषणा केला आणि त्यांनी निवडणूक केली. सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या लोकांना वाटलं खरंच काय की गेले 2 सीझन त्या कारखान्यानं चांगला दर दिला. मी त्यांचं त्यावेळेस अभिनंदन करत होतो दीपक भाऊ होते की शेवटी कारखानदारांची कोणी फोडली तर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन त्यावेळेस फोडले होते की सगळ्यांपेक्षा सगळ्या कारखान्याने 2200 रुपये दर देता आणि विठ्ठल साखर कारखाने त्यावेळेस 2500 रुपये दर देतात. म्हणून आम्हाला सुद्धा वाटलं की कारखानदारांच्या बाजूनं आज शेतकऱ्यांच्या बाजूने एक कारखानदार आपल्या बरोबर काम करायला तयार आहे. परंतु निवडणुकीच्या घोषणेतून 35 रुपये दराची घोषणा केली, परंतु आतापर्यंत बाबांना ज्या सुद्धा लोकप्रतिनिधीनं चालू लोकप्रतिनिधीनं 2803 रुपये का काय दर काढलेला आहे त्याच्या पुढे शेतकऱ्यांना एक दरडी सुद्धा दिलेली नाही. म्हणजे निवडणुका आल्या की तुम्ही वेगवेगळ्या घोषणा करणार आणि शेतकऱ्यांना आम्ही दाखवणार आणि मतं घेणार, पण परंतु तुम्ही शेतकऱ्यांच्या वचनाला कधीच जाणार नाही. ही प्रवृत्ती पुढे भविष्यात आपल्याला सगळ्यांना मोडून काढायची. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत रयत क्रांती पक्षाच्या वतीनं आपल्याला सर्व या तालुक्यातल्या निवडणुका लढवायच्या आहेत. यासाठी तुम्ही सगळेजण बळीराम गायकवाड यांच्या पाठीमागे उभा राहा. मी एवढं